हिवाळ्यामध्ये व्हिटॅमिन सी या जीवनसत्वाची आपल्या शरीराला भरपूर गरज असते, जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढावी. कारण हिवाळ्यामध्ये आपल्याला बरेच आजार होतात, जसं सांधेदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला असे बरेच अजूनही काही आजार आहेत जे होतात आणि त्यासाठी आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता व्हायला नको. तर आज आपण व्हिटॅमिन सीने भरपूर गावठी आवळ्याचं लोणचं तयार करणार आहोत. आवळा कच्चा खा किंवा लोणचे बनवून खा, यात असलेले व्हिटॅमिन सी जे आहे ते कधीच कमी होत नाही. तर हे आवळा जास्त काळ टिकावं त्यासाठी आपण इथे लोणचं तयार करणार आहोत. आवळ्याचं लोणचं तयार करण्यासाठी इथे मी 1 किलो आवळा घेतलेला आहे. आवळा एकदम ताजा असला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर जास्त डाग नसले पाहिजेत, नाहीतर आवळ्याचं लोणचं जे आहे ते जास्त टिकणार नाही. आणि ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हाताने चांगलं चोळून हा आवळा धुवून घ्यायचा आहे आणि यातलं पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यावर चाळणी ठेवलेली आहे. त्यात आपण हे सर्व पाणी जे आहे ते गाळून घेऊया. आता आपल्याला 5 मिनिटसाठी असाच हा आवळा जो आहे तो ठेवून द्यायचा आहे, जेणेकरून त्यात एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल. 5 मिनिट झाले की हा आवळा जो आहे तो आपल्याला एखाद्या कपड्यावर काढून घ्यायचा आहे. सुती कपडा घ्यायचा किंवा जाडसर कोणता तरी कपडा. तर मी ते हा एक कपडा घेतलेला आहे स्वच्छ. तर त्याच्यावर आपल्याला घालून आवळा जो आहे तो पसरवून घ्यायचा आहे आणि त्याच कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे. लोणचं तयार करत असताना आवळा जो आहे तो अजिबात ओला नसला पाहिजे, त्यात अजिबात पाण्याचं प्रमाण नाही पाहिजे. जर थोडासाही आवळा ओला असेल तर काय होईल, लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकणार नाही. जितकं जमेल तितकं मी ते आवळा पुसून घेतलेला आहे, तरीसुद्धा थोडंसं ओलसर आहे. तर मी वरून हा कपडा जो आहे तो पूर्णपणे बंद करून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने 15 मिनिटसाठी ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण इथे तेल गरम करून घेऊया. 200 ग्राम तेल मी घेतलेलं आहे. ते आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यातून पूर्णपणे धूर निघायला पाहिजे इतकं गरम करायचं आहे. तेल गरम झालंय, आता ते कोमट होईपर्यंत आपण थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण इथे काही मसाले भाजून घेऊया. इथे मी 1 कप राईची डाळ घेतलेली आहे. तिला आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायची आहे, म्हणजे गरम करून घ्यायची आहे हलकीशी. कारण आपण किराणामधून जेव्हा ही डाळ आणतो तेव्हा ती थोडी नरम असते, त्याच्यामध्ये मॉइश्चर असतं. तर ते कमी करण्यासाठी आपण इथे ही डाळ जी आहे ती भाजून घेऊया. तोपर्यंत भाजायची जोपर्यंत ही चांगली गरम होत नाही. गरम झाली की लगेच आपल्याला ही एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे. तर इथे डाळ भाजून झालेली आहे. एका प्लेटमध्ये काढून मी थंड करून घेणार आहे. मसाले भाजण्याचं हे सुद्धा कारण आहे की जेव्हा आपण लोणचं तयार करतो तेव्हा या मसाल्यांची चव जी आहे ती लोणच्यामध्ये चांगली उतरून येते आणि चव अजून वाढते. इथे मी आता घेतले 2 चमचे बडीशेप, 1 चमचे जिरा, 1 छोटा चमचा अख्खी मेथी, लवंग 10 आणि काळी मिरी 12. हे सर्व मसाले आता आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत आणि सर्व एकत्र घालायचे. हलकेसे गरम व्हायला लागले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. 1 किलो लोणच्यासाठी अख्खी मेथीचे दाणे 1 छोटा चमचाच घाला. जास्त घातलं तर खूप कडवट लोणचं होईल, त्यामुळे त्याचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित घ्या. आता हे मसालेसुद्धा वेगळ्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया. आवळा आपण ठेवून दिलेला, तर इथे पाहू शकता आवळा पूर्णपणे कोरडा झालेला आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की कोरडा नाही झालेला आहे तर पुन्हा तुम्ही एका कपड्याने चांगला पुसून घ्या. तर आता इथे राईची डाळ जी आहे ती पूर्णपणे थंड झालेली आहे आणि हे अख्खे मसाले जे भाजलेले आहेत ते सुद्धा थंड झालेले आहेत. आता आपण हे अख्खे मसाले जे आहेत त्यातले काही 3-4 लवंगाचे तुकडे आणि 4-5 काळी मिरीचे तुकडे वेगळे करून घेऊया. हे आपण लोणच्यामध्ये अख्खेच घालणार आहोत आणि बाकीचे उरलेले जे आहेत ते वाटून घालणार आहोत. तर इथे राईची डाळ जी आहे त्यातच घालूया आपण हे अख्खे मसाले, कारण राईची डाळसुद्धा आपण न वाटताच घालणार आहोत. आता हे भाजलेले मसाले जे आहेत ते थंड करून आपण इथे घालूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि दरदरीत असं वाटून घेऊया. तर इथे तुम्ही पूर्ण बारीक नाही केलं तरी चालेल, असं दरदरीत वाटून घ्या, म्हणजे ते मसाल्यांमध्ये चांगले त्याची टेस्ट लागते आणि ते मुरतात सुद्धा. लोणचे तयार करण्यासाठी इथे मी अर्धा कप सोललेलं लसूण घेतलेलं आहे. लसणाचं प्रमाण तुम्ही कमीसुद्धा करू शकता. लसूण मी इथे हलकंसं ठेचून घेणार आहे, म्हणजे हे लोणच्यामध्ये मुरल्यानंतर याची टेस्ट जी आहे ती जबरदस्त येते. तर इथे मी अर्धा कप एवढा लसूण घेतलेला आहे सोललेला. तर तुम्ही इथे पाववाटीसुद्धा घेऊ शकता. शक्यतो तुम्ही इथे जास्त लसूण घातलं तरी चालेल, एवढं अर्धा कप, कारण या लसूणची चव जी आहे लोणच्यामध्ये
ती भारीच येते. तर इथे त्यामुळे मी अर्धा कप घेतलेली आहे, तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता. तेल इथे कोमट झालेलं आहे. ह्या स्टेजला आपण यात घालूया काळी मिरी आणि लवंग जे आपण काढून ठेवलेले बाजूला. त्यानंतर हा ठेचलेला लसूण आहे तो सुद्धा घालूया आणि गरम तेल नसलं पाहिजे, कोमटच असलं पाहिजे, कारण कोणताही पदार्थ जो आहे या गरम तेलामध्ये शिजला नाही पाहिजे. जर जास्त गरम तेल असेल तर लोणचं जे आहे ते जास्त टिकणार नाही. आता आपण जी राई जी आहे भाजून घेतलेली ती घालूया. त्यानंतर 1 चमचा हिंगसुद्धा आपण या तेलामध्येच घालून घेऊया आणि हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. सगळे पदार्थ हे मिक्स करून झाले की आपल्याला हे तेल जे आहे ते पूर्णपणे आता थंड करून घ्यायचं आहे. सध्या हे तेल कोमट आहे तर याला पूर्ण थंड करायला ठेवूया. तोपर्यंत लोणचं बनवण्याची पुढची प्रोसेस पाहूया. तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यात आपण जे कोरडे केलेले आवळे आहेत ते घालूया. इथे अजिबात पाणी असलं नाही पाहिजे आवळ्यावर. पुन्हा एकदा मी अशाच पद्धतीने थोडं पुसून घेणार आहे, जेणेकरून कुठे पाणी असेल सुद्धा तर ते कोरडं होईल. त्यानंतर इथे हळद आणि लाल तिखट घालूया. 1 चमचा हळद आणि 4 चमचे घरगुती लाल मसालाच आहे. त्यानंतर वाटलेली ही आपण पावडर, तर ही सर्व साहित्य इथे घालूया. खडा मीठ मी इथे पाऊण वाटी घेतलेलं आहे, ते सुद्धा घालूया. लोणच्यामध्ये शक्यतो खडा मीठच वापरा, जेणेकरून लोणच्याची चव जी आहे ती जास्त वाढते. त्याचबरोबर लोणचं पटकन खराबसुद्धा होत नाही, कारण मीठ जे आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यानंतर इथे आपण जे तेल पूर्णपणे थंड करून घेतले ते घालूया आणि हे सर्व साहित्य छान असे एकजीव करून घेऊया. घरगुती लाल मसाला नसेल तर इथे तुम्ही 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि 2 चमचे तिखटवाली मिरची पावडर घालू शकता, कारण काश्मीरी मिरची पावडरने छान रंग येतो. मी जो घरगुती मसाला वापरलेला आहे त्यात काश्मीरी मिरची पावडर आहे, त्यामुळे मी तोच घातलेला आहे. तर हे सर्व लोणचं जे आहे पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया. हे स्टोअर करताना काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा, म्हणजे ते चांगलं राहतं. हे लोणचं बरणीत भरताना एकदम गच्च भरून घ्यायचं आहे, कारण 2 ते 3 दिवसानंतर हे लोणचं आपोआप मुरायला लागतं आणि जसजसं हे मुरत जातं तसतसं लोणचं जे आहे ते खाली बसायला लागतं. म्हणजे फुल भरलेली बरणी असते ती अर्धी व्हायला लागते. त्यामुळे तुम्हाला इथे गच्च भरून हे लोणचं भरून घ्यायचं आहे. तर दोन्ही बरण्यांमध्ये मी हे लोणचं भरून घेणार आहे. 3 दिवस झाले की हे लोणचं खाली बसायला लागतं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, एकदा फक्त चमच्याने हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे सर्व साहित्य छान एकजीव होतील आणि नंतर पुन्हा झाकण लावून 1 आठवडाभर आपल्याला मुरून द्यायचं आहे. त्यानंतर हे खाण्यासाठी तयार आहे. आता मी हे लोणचं भरून झाल्यानंतर वरून खडा मीठ घालणार आहे. साधारण पाव वाटी मी इथे खडा मीठ घेतलेलं आहे. तर इथे असं 2 मुठी थोडं थोडं आपण अर्धी अर्धी मूठ घालून घेऊया वरून. असं केल्याने लोणचं जे आहे ते जास्त काळ टिकतं, पटकन खराब होत नाही. आता आपण याला झाकण लावून घेऊया घट्ट आणि हे लोणचं जे आहे ते एका कोरड्या जागेवर व्यवस्थित ठेवून देऊया. हिवाळा सुरू आहे तर व्हिटॅमिन सीची कमतरता न व्हावी त्यासाठी या गावठी आवळ्याचे लोणचे नक्कीच तयार करा.